अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड। छापेमारीत ईडीला कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे मिळाले। पुण्यातील प्रकाश पोफळेच्या घरातून 42 लाखांची रोख रक्कम जप्त। प्रकाश पोफळे हे खरातचे सीए ललित पोफळेचे वडील। भोंदू खराच्या फार्म हाऊसची ईडीकडून 12 तास तपासणी। काल सकाळी 7 वाजल्यापासून ईडीचं पथक फार्म हाऊसवर कारवाईसाठी दाखल। मंदिरातील पुजारी कर्मचारी यांची देखील ईडीकडून चौकशी। भोंदू खरात प्रकरणात 11 ठिकाणी ईडीचे छापे। नाशिक पुण्यासह शिर्डीत ईडीची छापेमारी। नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर शिर्डी आणि पुण्यात प्रत्येकी 3 ठिकाणी छापे। भोंदू खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर। प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय चाकणकरांची चौकशी। खात्यातून 2,40 लाखांचा व्यवहार झाल्याची माहिती। ही खाती मी उघडली नसल्याचा प्रतिभा चाकणकर यांचा जबाब। खरात संबंधित प्रकरणात प्रतिभा चाकणकर खोटं बोलतायत। खरात आणि प्रतिभा चाकणकरांमध्ये 236 वेळा कॉल झाले। अंजली दमानियांचा आरोप। 236 पैकी 17 कॉल्स खरातनं प्रतिभा चाकणकरांना केलेत। दमानियांचा दावा। खरातच्या कॉल लिस्टमधील नावं ऐकून धक्का बसेल असे राजकारणी आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप। तर खरातच्या कॉल लिस्टमध्ये आयजी लेव्हलच्या अधिकाऱ्यांपासून डेप्युटी कलेक्टरचाही समावेश असल्याचं केलं वक्तव्य। भोंदू अशोक खरातची आलिशान गाडी ईडीकडून जप्त। क्रेटा आणि एक मर्सिडीज गाडी ईडीकडून जप्त। भोंदू खरातच्या कारसह मालमत्तेवरही कारवाई। तर शिवनिका संस्थांमधील महत्त्वाची कागदपत्रही जप्त। खरात संबंधित समता पतसंस्थेची ईडीकडून 12 तास चौकशी। 100 बनावट खात्यांशी संबंधित कागदपत्र ईडीनं ताब्यात घेतली। समता पतसंस्था व्यवस्थापक मिलिंद बनकर यांचीही कसून चौकशी। अशोक खरात भाजपचा कार्यकर्ता आहे का? नाना पटोले यांचं वक्तव्य। अशोक खरातला पाठीशी का घातलं जातंय? पंकज भोईर यांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर। गाव आणि शहरांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात। नाशिक धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। गोष्ट छोटी मोठी असली तरी सरकार कारवाई करणार। श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। नाशिकच्या आयटी कंपनीतील तरुणींवर अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण। 6 आरोपी वैष्णवी चेनानी हिला 2 दिवसांची पोलीस कोठडी। 78 ईमेल आणि 22 कॉल संशयित आरोपी आणि मॅनेजर अश्विनीमध्ये झाल्याची माहिती। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरण। केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू। सूत्रांची माहिती। विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचं नेटवर्क तयार करून मोक्याची पदं काबीज केली जात असल्याचाही संशय। टीसीएसच्या नाशिक शाखेतील तक्रारी आणि आरोप अत्यंत चिंताजनक। प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतलं जातंय। नाशिक धर्मांतरण प्रकरणावरून टाटा संस्थेचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांचं निवेदन। नाशिक धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईच्या सूचना। उपसभापती डॉक्टर नीरम गोऱ्हे यांच्या सूचना। नितीन गडकरींनी व्हीएसआर कंपनीच्या विमानांनी प्रवास टाळावा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना टॅग करत रोहित पवारांचं ट्विट। केंद्रीय हवाई मंत्रालयाकडून विमान बुक झालं असेल तर त्यांना व्हीएसआर कंपनीचा व्यवसाय महत्त्वाचा आहे। रोहित पवारांचं ट्विट। महिला आरक्षण नव्हे तर डिलिमिटेशन हा खरा मुद्दा। सोनिया गांधींची लेख लिहत केंद्र सरकारवर टीका। केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनावर सोनिया गांधींची टीका। डिलिमिटेशन मुद्दा संविधानासाठी धोकादायक। सोनिया गांधींचं वक्तव्य। बारामतीत प्रचार सभेत अजितदादांच्या आठवणीनं जय पवारांना रडू कोसळलंय। डोळ्यात पाणी न आणता वहिनी काम करतायत असं म्हणत जय पवार भावुक झालेत। पुण्याच्या नांदोशी गावात लता आशा हॉस्पिटल उभारणार। कोनशिला समारंभ पार पडणार। भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार। जैनमुनी निलेश चंद्र महाराज यांचं खळबळजनक वक्तव्य। सनातनी धर्माच्या रक्षणासाठी आता प्रत्येक घरात शस्त्र ठेवणं आवश्यक। गोरेगावमधील विशाल धर्मसभेत बोलताना केलं वक्तव्य। पालघरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर। राजू शेख या तरुणाकडून अजय म्हस्के नाव वापरून तरुणीची फसवणूक। तरुणीसोबत मंदिरात लग्न करून मुस्लिम तरुणानं 2.5 लाख उकळलेत।
अमरावतीच्या परतवाडामधील मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकावर अनेक तरुणींना ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप। तरुणानं 180 तरुणींचं लैंगिक शोषण करून 350 व्हिडिओ व्हायरल केलेत, अनिल बोंडेंचा आरोप। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त वांद्रे वरळी सी लिंकवर रोषणाई। मुंबईत जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळीमध्ये आमदार आदित्य ठाकरेंकडून अभिवादन। बीडीडी चाळीतील आंबेडकर भवनात पुतळ्याला माल्यार्पण करताना अभिवादन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरकरांची संविधान चौकात रॅली। नागपुरातील संविधान चौकात मोठ्या संख्येने अनुयायी एकत्र जमले। छत्रपती संभाजीनगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मोठा उत्साह। मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी एकत्र जमले। अकोला महापालिकेत भाजप आणि शिंदे सेनेत वाद। भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिंदेच्या शिवसेनेचे गटनेते सागर भारुका एकमेकांवर धावून गेलेत। विकास कामांच्या दर्जावरून आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। विजय अग्रवालांनी शिवीगाळ केल्याचा सागर भारुका यांचा आरोप। लातूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेत गटबाजी। कार्यकर्ते नाराज। जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी बदलण्याची कार्यकर्त्यांची मागणी। निलंगामधील सभेत नाराज कार्यकर्त्यांची आमदार मंगेश कुडाळकरांसमोर घोषणाबाजी। ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत खासदार ओमराजे यांचे जुने फोटो व्हायरल। फोटो व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा ओमराजे निंबाळकरांचा इशारा। जळगावात 5व्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू। मुकेश सोनार असं मृत बांधकाम मजुराचं नाव। काम करत असताना तोल जाऊन बांधकाम कामगार खाली पडलाय। कल्याण नगर महामार्गावर भीषण अपघात। अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी। कार आणि सिमेंट मिक्सरची समोरासमोर धडक झाल्याने अपघात। मुंबईकरांच्या सेवेस लवकरच ऑटोमॅटिक डोअर असणारी रेल्वे गाडी रुजू होणार। चेन्नई कोचीमध्ये खास गाडी बनवण्यात आली आहे। सध्या कुर्ला कारशेड मध्ये रेल्वे गाडी उभी आहे। पुढील 15 दिवस लोकलची ट्रायल सुरू राहणार आहे। परळ सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पाडणार। चाळीतील 714 बाधित कुटुंबांचं पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू। ठाणे महापालिकेच्या पाण्याची चोरी। आगरी सेनेचे पाणी चोरी विरोधात निदर्शनं। भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावाच्या हद्दीत पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप। नवी मुंबईतून आंब्यांची अमेरिका युरोपमध्ये निर्यात। उत्पादनात झालेली घट आणि आखाती देशांमधील युद्धजन्य स्थितीचा आंबा निर्यातीला दुहेरी फटका। अडथळे न आल्यास एप्रिल अखेरपर्यंत निर्यात वाढण्याची शक्यता। चंद्रपूरच्या गुंजेवाही शिवारात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू। मोहफुलं वेचण्यासाठी गेलेल्या वत्सला वाडगुरे यांच्यावर वाघाचा हल्ला। 18 दिवसांमध्ये वाघाच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू। रायगडच्या इर्शालवाडी ट्रेकसाठी गेलेल्या तरुणाचा 300 फूट दरीत कोसळून मृत्यू। भिवंडीतील सोलो ट्रेकर आशिष वाघमोडेचा मृत्यू। बुलढाणा जिल्ह्यातील बंद असलेली शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करा। ठाकरेंच्या शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। हमीभाव केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी। आमदार बच्चू कडूंनी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केलाय। बच्चू कडूंनी तब्बल 8 दिवसांचा हा खडतर ट्रेक 15 डिग्री सेल्सिअस मायनसमध्ये पूर्ण केलाय। अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात बच्चू कडूंना न्यायालयाकडून अटकपूर्ण जामीन मंजूर। काही ठिकाणी अटी शर्तींवर न्यायालयाकडून बच्चू कडूंना अटकपूर्व जामीन। अवैध वाळू उत्खननाविरोधात शिंदेच्या शिवसेनेचे नेते उन्मेष पाटील आक्रमक। प्रशासनानं लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली गिरणा नदी लुटण्याचं काम केलंय। उन्मेष पाटलांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केलेत। मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील एका पार्टीत विषबाधेमुळे 2 जणांचा मृत्यू। वनराई पोलिसांकडून पार्टी आयोजकांसह 5 जणांना अटक। पार्टीमधील ड्रिंक आणि खाद्यपदार्थांमुळे अनेकांना त्रास।
संबंधित पार्टीत ड्रग्जही सेवन करण्यात आल्याचा आरोप.